सुद्धा कॅन्सर होतो. तुम्ही आज जर ह्याच्या गावागावात गेलात, आवाशी वगैरे या सगळ्या गावात गेलात, तर तुम्हाला आता प्रत्येक घरात एक कॅन्सरचा पेशंट आहे. याच्यामध्ये स्त्रियांच्या हॉर्मोन्समध्ये बदल होतात. नवीन येणारी पिढी जी जन्माला आहे, म्हणजे मी तुम्हाला उदाहरण तरी सांगेन. परवा एका मुलाचं लग्न तिथं मोडलं. त्या मुलीच्या मामाने की भावाने विचारलं, तुम्ही राहता कुठे? ते म्हणले लोट्यात. मग तिथं ही परिस्थिती आहे. नाही नाही, तसं काही नाही आहे. नाही म्हटलं, आम्हाला मुलगी द्यायचीच नाही. सामाजिक परिणाम कसे होत आहेत हे आपण आता सगळ्या सुज्ञ लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. एक तर करोनामुळे सामाजिक परिणाम झाले ते आपण भोगतो की नाही, आणि त्याचबरोबर आता हे परत होत आहेत. आणि जर ही रोगराई येणार असेल तर आपल्याला तुमचं आमचं, मी तर जाहीरपणे पहिल्या दिवशी सांगितलं होतं पोलिसांना आणि प्रशासनाला की होय, माझं 64 वर्ष वय झालं आहे, माझं जगणं जगून झालेलं आहे. मी भास्कर शेठ जाधवांना व्हिडिओ क्लिपमध्ये सांगितलं होतं की आपली मुलं झाली, आपल्या मुलांना मुलं झाली, त्यांच्या मुलांना मुलं होणार आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काही करणार आहात की नाही. नाहीतरी ठरलेलंच आहे की 40% लोकसंख्या कमी करायची, त्याच्या आपण भाग होणार आहोत का? तुम्हाला हे माहीत नाही, ते फार डिटेल्स आहेत, ते फार वेगळं. ह्या देशातली 40% लोकसंख्या कमी करायचं हे आताच्या सरकारचं धोरणच आहे आणि त्याचाच हा भाग आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं कधी एकदा रागाने की करोनामध्ये लोक मेले नाहीत म्हणून तुम्ही आता या पद्धतीने मारतायत काय, आणि आपलं सगळं कोकण भकास होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. तर मी एका क्षेत्रात काम करत नाही, मी 7-8 क्षेत्रामध्ये काम करतो. मी गेली 40-42 वर्ष पुनर्वसनामध्ये काम करतो, धरणांचं आणि यांचं वगैरे पुनर्वसनाच्या क्षेत्रामध्ये. मला सांगतो, एकच सिंधुदुर्गातले कोण आहे तिथे? वा, बरेच लोक आहेत. वैभववाडी तालुका माहीत आहे? मी पिपासवरून थोडंसं फक्त तुम्हाला सांगतो का केलं पाहिजे. वैभववाडी तालुक्यामध्ये अरुणा प्रकल्प आहे, फार मोठा प्रकल्प आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्यांना माहीत आहे त्यांच्या अंगावर काटा उभा आहे. 140 घरं. हा टपोरी नालाय पाटबंधारे मंत्री होता, जलसंपदा मंत्री होता. 140 घरं जशीच्या तशी बुडवली. त्या घरातल्या कुठल्याही माणसाने स्वतःचं साहित्य बाहेर काढले नाही. ना टी व्ही, फ्रीज, ना काही टेबल, खुर्ची, जेवणाची भांडी, गॅस सिलेंडर, कोणतंही गृहोपयोगी वस्तू त्या लोकांना बाहेर काढू दिलं नाही. रात्री 2 वाजता ते लोक नेसत्या वस्त्रानेशी बाहेर पळाले म्हणून वाचले. 4 वर्ष मी लढा दिला. बाळासाहेब थोरात त्यावेळेला महसूल मंत्री होते, तर त्यांनी ते सगळं बघितल्यानं म्हटलं, रे काय चाललंय तुमचं? म्हटलं असं असं आहे. आणि तिथं त्याचसुद्धा होता, त्यांना ते धरण खाली करायला लावलं. त्यावेळेला 140 घरं, अगदी विठ्ठल मंदिर असेल, ते मोठं देवाचं नाव सांगून सांगतात ना, त्या सहित ती सगळी घरं तशी या तशी होती. लोक अक्षरबक्षी रडत होते. जगूच द्यायचं नाही कोणाला. तुम्हाला लाचार करायचे, तुम्ही फक्त 2 टाईम जेवणाचे मानकरी राहाल, एवढीच परिस्थिती करायची, हे या सरकारचं धोरण आहे. आणि याला आपण पाठिंबा देणार आहोत का? नाही. प्रश्न असा आहे, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, मी सुरुवात आमचं जगणं जगू झालं आहे. तुम्ही आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांना जगू द्यायचं की नाही हे आपण ठरवलं पाहिजे. नाही, तुमच्या अंगाचं खरंच रक्त थंड पडलं असेल ना काय, तर खऱ्या अर्थाने काहीच करू नका. आपलं मरण आपल्या डोळ्याने बघूया आणि पुढच्या पिढ्यांचंही मरण आपल्याला डोळ्याने बघूया. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की पिपास, आम्ही काही झालं, इटलीमध्ये हा कारखाना बंद व्हायला तिथल्या एका नर्सनी आंदोलन सुरू केलं, तिच्या मुलीला झालं म्हणून. नंतर 7,500 ते 11,000 महिला एकत्र झाल्या. एकच सांगतो, इटलीमधल्या महिलांचं असं म्हणणं होतं की आम्ही इकडे येतो आणि इथल्या लोकांना जागृत करतो की याला विरोध करा. कालच वरून सरांचा फोन होता की युरोपमध्ये सुद्धा ह्या महाराष्ट्रातल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक पिपास बंद करावी म्हणून युरोपमधल्या सुद्धा कौन्सिलमधल्या लोकांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. जर्मनीमधल्या लोकांनी प्रयत्न सुरू केले, इटलीमधल्या लोकांनी केलेच आहेत. म्हणून आता फक्त साथ हवी आहे ती तुमच्यावर. मी आज मुद्दामून असं म्हटलं होतं की मी तुम्हाला आवाहन करायला लागलो आहे. आणि एकच शेवटची विनंती करतो, नारकर साहेब, एकदा सगळ्यांनी मिळून
याच्यापेक्षा 10 पट संख्येने एकदा आझाद मैदानात हे पिपास बंद करण्यासाठी आपण बसूया, आधी ठरवा ते आपण ठरवूया आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना डिटेल्स सगळ्या मी रानडे साहेबांसह जे टेक्निकली या बाबतीत दिलं मी थोडासा 5 मिनटं बोलणार होतो, 7-8 मिनटं झाली माझ्या बोलण्याची, त्यावेळेवर क्षमस्व आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.